यानंतर आपल्या समोर येत आहे सरस्वती कॉलेजची कुसुम एकनाथ जगताप. विषय आहे स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. आजकाल स्त्रिया अवकाशात झेप घेत आहेत, पायलट झाल्या, वेगवेगळ्या बँकांच्या कंपनीच्या CEO पदी विराजमान झाल्या, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत. पण तरीही स्त्री जन्माची ही कहाणी सुफळ संपन्न झालीये का? सामान्य स्त्रीचं आयुष्य आजही चाकोरीबद्धच आहे. आपल्याकडच्या पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रीला तिच्या पायावर उभंच राहू दिलं नाही. आतापर्यंत तिला स्वतंत्र जगूच दिलं नाहीये. हुंडाबळी विरोधी मोहीम, स्त्री शिक्षण, स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य, एकीकडे अशा अनेक संघटना स्त्रियांसाठी काम करत असताना दुसरीकडे मात्र अजूनही घरामध्ये मुलींवर मुली जन्माला आल्या तर त्या त्यांच्या जन्मदात्या आई वडिलांनाच नकोशा असतात. गोठ्यात गाय किंवा शेळी जन्माला आली तर आनंद व्यक्त करतात. अंड्यातून कोंबडी बाहेर आली की देव पावला म्हणतात. तरी पण नवपरिणीतेचा आशीर्वाद देताना मात्र अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आपण सगळेच म्हणतो ना, काळ बदललाय. पण बदललेल्या काळामध्ये अष्टपुत्राचं इष्टपुत्र झालंय का? सांगा ना. तुझ्या पोटी एक छानशी गोंडस मुलगी जन्माला यावं असा आशीर्वाद का नाही दिला जात? आपल्याकडे मुलाला वंशाचा दिवा मानतात ना, तसंच मुलीला वंशाची पणती का नाही मानलं जात? आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये लग्नानंतर मुलीचं नाव बदललं जातं. आडनाव सुद्धा तिला नवऱ्याचंच लावावं लागतं. आणि म्हणूनच मुलगी कितीही हुशार असली तरी सुद्धा मुलाच्या तुलनेमध्ये कायमच तिला दुय्यम स्थानच मिळतं. कारण वंशाचं नाव हा मुलगा पुढे चालवणार असतो. जोपर्यंत लग्नामध्ये मुलीला हुंडा द्यावा लागतोय, जोपर्यंत स्वतःच्या आई वडिलांचं नाव पुढे चालवण्याची संधी समाज मुलीला देणार नाहीये, तोवर स्त्री मुक्तीसाठी आपण कितीही आक्रोश केला ना तरी तो फक्त कानांपर्यंत पोचेल, मनाला जाऊन भिडणार नाही. पूर्वी सती परंपरा होती. त्यामध्ये नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्त्रीचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जायचा. पण आज त्याही पेक्षा भीषण परिस्थिती आहे. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे मुलीच्या जन्माच्या आधीच तिच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जातोय. त्यावर कितीही कायदेशीर उपाययोजना केली तरी जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत समाजाची मानसिकता बदलणं शक्य होणार नाही.